Great, 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 great. Welcome, 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 welcome everyone. Welcome. दिवाळीची सुरुवात, राईट? दिवाळीच्या तयारीची सुरुवात सगळ्यांनी केली असेल. सगळ्या ग्लॅडिएटर्स, सगळ्या डीएफएफ ग्लॅडिएटरचं स्वागत. सो आजचा एक विशेष टॉपिक, बऱ्याच पेशंटच्या रिक्वेस्ट मला आल्या होत्या. दिवाळीमध्ये डॉक्टर काय करायचं, डीएफएफचे प्रोटोकॉल फॉलो करायचे का, गोड खायचं का, तिखट खायचं, चकली खायची, चिवडा खायचा. घरामध्ये तर खूप छान छान पदार्थ बनायला लागले. सो आम्ही काय करायचं, राईट? सो या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन तुम्हाला करावं. आणि वन्स फॉर ऑल, दिवाळी तर दरवर्षी येणार आहे. दरवर्षी डायबेटिक पेशंट्सना हा प्रश्न पडणार आहे. तर काय एक या संदर्भात मार्गदर्शन सत्र घेऊ नये असा एक विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्या अनुषंगाने आजचं सेशन मी आयोजित केलं होतं. सो बिफोर आय स्टार्ट, एम आय ऑडिबल? माझा आवाज जर का व्यवस्थित येत असेल तर प्लीज टाईप लाऊड अँड क्लिअर इन टू चॅट बॉक्स. प्लीज टाईप येस, प्लीज टाईप सुपर, प्लीज टाईप अवेसम. यू मस्ट बी एक्साइटेड, राईट? टू काय आपल्याला डॉक्टर सांगणार आहेत, खरंच आपल्याला फराळ करता येणार आहे का, कुठल्या गोष्टी खायच्या आहेत, लाडू खायचा आहे, चिवडा खायचा आहे, राईट? सो यू मस्ट बी एक्साइटेड, यू मस्ट बी एक्साइटेड. ग्रेट 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 ग्रेट. थँक्यू 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 बापू ठोंबरे सर, श्याम कुलकर्णी, शेखर, स्वप्नील, सुदर्शन, बरेच जणांना आवाज ऐकू येतोय होपफुली. सो लेट्स बिगिन. फार तुमचा वेळ न घेता मी डायरेक्ट प्रेझेंटेशनकडे हे करतो, प्रेझेंटेशनची सुरुवात करतो. एनिवेज, आज मी मुंबईतून सेशन हे करतोय. मुंबई आपली गोरेगावची ब्रांच आहे, तिथून मी आजचं सेशन कंडक्ट करतोय. मुंबईमध्ये आज बरेच सारखे पेशंट्स गोरेगाव ब्रांचला मला भेटून गेले आणि जवळपास त्यातल्या 50 to 60% लोकांची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल आली होती. आय एम हॅपी टू शेअर. बऱ्याच सारख्या लोकांनी 2 प्लेट शिरा खाल्ला होता, कुणी गुलाबजाम खाल्ले होते, कुणी जिलेबी खाल्ली होती आणि त्यानंतर सुद्धा त्यांच्या शुगरचे रिपोर्ट 150, 125, कुणाचे 170, कुणाचे 100, कुणाचे 98. सो असे रिपोर्ट एनकरेजिंग बघून पेशंटला सुद्धा एक सुखद धक्का होता आणि आमच्यासाठी सुद्धा तो एक खूप सुखद अनुभव होता. सो ही जी दिवाळी आपल्याला येते, ती दिवाळी सगळ्यांना एक प्रॉस्परस व्हावी, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक स्वीटनेस, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक जो डायबिटीस रूपी जो काही अंधकार आलेला आहे तो सगळ्यांच्या आयुष्यातला दूर व्हावा आणि एक डायबिटीस मुक्त आयुष्य, डायबिटीस फ्री फॉरएव्हरच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्या ग्लॅडिएटर्सच्या सहकार्यातून लोकांना मिळावं अशी एक इच्छा या दिवाळीमध्ये मी भगवंताकडे किंवा परमेश्वराकडे व्यक्त करणार आहे. सो लेट्स बिगिन आवर टॉपिक. दिवाळी आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला लहानपणापासून आपण बघतो की एक आनंदमयी वातावरण असतं आणि पूर्ण फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये आणि जगात जिथं जिथं हिंदू धर्म आणि हिंदू धर्माच्या ह्याच्यातला एक मोठा सण म्हणून दिवाळीकडे बघितलं जातं. दॅट इज द मोस्ट वाईडली सेलिब्रेटेड इंडियन फेस्टिवल. लहानपणी सुद्धा आपण एक म्हणजे दिवाळीच्या सुट्टीची, म्हणजे सगळ्यात पहिलं गणपतीच्या सुट्टीची आपण वाट बघत असतो, नंतर दिवाळीच्या सुट्टीची वाट बघत असतो आणि मे महिन्याची सुट्टी. तर ह्याच्यामध्ये दिवाळीची सुट्टीचं आकर्षण लहानपणापासूनच आपल्याला असतं आणि सगळ्यात जे महत्वाचं दिवाळीचं जे फेस्टिव्हचं कारण आहे किंवा जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे किंवा हे करण्यात आलेलं आहे ते दिवाळी इज अ सेलिब्रेशन फॉर होमकमिंग ऑफ लॉर्ड रामा. रामाचं जेव्हा 14 वर्ष वनवासातून तो पुन्हा त्याच्या अयोध्येमध्ये आला होता आणि त्यावेळेला त्याचं जे काही स्वागत करण्यात आलं होतं आणि तो जो मुहूर्त होता किंवा तो जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये दिवाळीचं सेलिब्रेशन केलं जातं. लक्ष्मीचं पूजन दिवाळीमध्ये केलं जातं. सगळ्या ज्या काही आपल्या मनामध्ये असलेल्या, आपल्या आजूबाजू असलेल्या जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही तामसिक भावना आहे, ते दिव्यांचं प्रज्वलन करून, एक नव्या दिव्यांचं प्रज्वलन करून, फटाके फोडून आपण ह्या सगळ्या निगेटिव्हिटी, वातावरणातल्या निगेटिव्हिटी, आपल्या मनामधल्या निगेटिव्हिटी, आपल्या मनामध्ये जो काही रावण लपलेला आहे वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये, वेगवेगळे जे षडरिपू असतात, राग, लोभ, द्वेष, हे सगळे अहंकार, हे सगळे आपण काढून टाकले पाहिजेत आणि एका निरोगी मनाकडे आणि निरोगी शरीराकडे वाटचाल केली पाहिजे. एम आय ऑडिबल? काही जण टाकतायत की साऊंड डिस्कनेक्टिंग. एम आय ऑडिबल? प्लीज टाईप लाऊड अँड क्लिअर बिफोर आय गो अहेड. Please type loud and clear, because from my side everything is okay. Please type yes. Those who have problem, please reconnect.
और हॅव सम पेशन्स, थोडासा पेशन्स ठेवा. सो दिवाळीचा उद्देश फक्त सेलिब्रेशन नाही आहे. हे जे दीप प्रज्वलन केलं जातं त्याद्वारे वातावरणातले जे काही किटाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, ते दूर जावेत. तुमच्या मनामधून तुमच्या नवीन काहीतरी शिकण्याची तुमच्यामध्ये उर्मी तयार व्हावी. आपल्या मनामधले जे काही षडरिपू आहेत, जे काही अहंकार, द्वेष वगैरे, हे सगळे नष्ट व्हावेत आणि एका नवीन आपल्या आयुष्याकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो आपण बदलावा. या दृष्टिकोनातून दिवाळीची निर्मिती करण्यात आली होती, किंवा दिवाळी हा सण आपल्याला आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या संस्कारांमध्ये दिला गेला होता. सो या दिवाळीच्या अनुषंगाने बरेच सारखे आपण लोक एकमेकांना भेटतो, एकमेकांमध्ये गिफ्ट देतो, स्वीट्स असतं, फरसाण खाणं असतं, बऱ्याच ठिकाणी दीपप्रज्वलन आपण केलं जातो. सो हा एक सेलिब्रेशन आहे, हा एक उत्सव आहे की ज्याच्यामध्ये बरेच सारखे लोक भेटतो आपण आणि आपली जी काही आनंदी जी गोष्टी आहे, वर्षभरात ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या गोष्टींचं एक पद्धतीचं सेलिब्रेशन आपण त्यावेळेला करतो. आणि या सेलिब्रेशनच्या वेळेला ऑफकोर्स आपण काहीतरी स्वीट खाल्लं पाहिजे, काहीतरी डेलिशियस खाल्लं पाहिजे, काहीतरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपण काहीतरी गोड देऊन केलं पाहिजे, त्यांना चांगल्यातले चांगले पदार्थ आपण दिले पाहिजेत. त्याच्यातूनच मग काजू कतली, बेसनचा लड्डू, कोकोनटचा लाडू, ड्राय फ्रुट्स, असे मिठाईचे बरेच सारखे पदार्थ त्याच्यातून आपण आपल्या समोर येतात. आणि दिवाळीचं इक्वेशन जे आहे ते बऱ्याच वेळेला स्वीटशी जोडलं जातं. चांगल्या आठवणी, चांगले मित्र, तसंच चांगलं खाणं आणि पर्टिक्युलरली गोड खाणं हे दिवाळीमध्ये बऱ्याच वेळा जास्त होतं. आणि मोस्ट ऑफ द टाइम या महिन्यामध्ये जे काही पेशंट आमच्याकडे असतात त्यांचा एक प्रश्न असतो की डॉक्टर साहेब, आम्ही आता तर काही शुगर तपासत नाही, एकदा दिवाळी काय होते ती होऊ दे, दिवाळीमध्ये असं थोडंफार खाणं होणारच आहे, दिवाळी झाल्यावरती शुगर थोडीफार वाढल्यावरती परत आम्ही तुमच्याकडे येतो आणि परत तुम्ही आमची शुगर कंट्रोलमध्ये आणून द्या, किंवा शुगर तुमच्या आमची नॉर्मलला आणून देण्यासाठी आपण हे करूया. आता काय आम्हाला शुगर तपासायची नाहीये, आता आमची शुगर नॉर्मल आहे तशीच राहू दे आणि आम्हाला आमची दिवाळी एन्जॉय करू दे. राईट. सो जो महत्वाचा प्रश्न जो तुम्हालाही आता पडला असेल की आपण एवढा सगळा डायबिटीस फ्री फॉरएव्हरचा प्रोटोकॉल शिकतोय, आपल्याला तर गोड खायला नाही सांगितलेलं आहे डॉक्टरांनी, साखर पण नाही खायची आहे, रिफाईंड पदार्थ पण नाही खायचे आहेत, मिठाचे पदार्थ पण नाही खायचे आहेत, तर आपण डायबिटिक आणि डायबिटीसच्या ग्रस्त असलेल्या लोकांनी दिवाळी एन्जॉय करायची का नाही करायची? कॅन डायबिटिक्स ईट स्वीट्स? सो असा जर का तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल तर ज्या लोकांना असा प्रश्न पडलाय त्यांनी प्लीज टाईप येस इन टू द किंवा ॲग्री ए म्हणून त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. किती लोकांना वाटते की दिवाळी तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच स्वीटनेसनी डायबिटिक पेशंटनी साजरी केली पाहिजे, त्यांनी स्वीट खायला त्यांना पण मिळालं पाहिजे, त्यांनी येस टाईप करा. ऑफकोर्स तुम्हाला वाटत असणार आहे, पण बाय फॉलोइंग दिस डायबिटीज फ्री फॉरएव्हर प्रोटोकॉल बरेच जण अजूनही पण कन्फ्युजन मध्ये असणार आहेत. दोज हू से ॲग्री प्लीज टाईप येस किंवा ॲग्री. दोज हू आर नॉट ॲग्री, नाही, जरी दिवाळी आली, जरी दसरा आला तरी आपण आपल्या प्रोटोकॉलवर स्ट्रिक्ट राहायला पाहिजे, त्यांनी नो टाईप करायचंय, एन टाईप करायचंय. दोज हू आर नॉट ॲग्री जस्ट टाईप नो, अँड दोज हू आर ॲग्री की येस, जरी आम्ही डायबिटिक असलो, जरी आम्ही हे केलं तर आम्ही काही फार मोठा गुन्हा केलेला नाहीये, डेफिनेटली डायबिटीज फ्री फॉरएव्हर आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला पण बाकी सगळ्या लोकांसारखा राईट मिळाला पाहिजे, आम्हाला पण आमचा पण अधिकार आहे, आम्ही पण गोड खाऊ शकलो पाहिजे आणि आम्ही पण तेवढ्याच उत्साहाने दिवाळी आमची, दसरा असेल किंवा कुठलाही सण असेल तो एन्जॉय करू शकला पाहिजे. ग्रेट 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 ग्रेट. आय एम हॅपी दॅट 90% पीपल आर सेइंग येस. ओके, सम पीपल आर देअर, स्टील देयर इज सम कन्फ्युजन. नो येस, नो येस, नो येस, अजूनही कन्फ्युजन सुरू आहे. सो टू बी ऑर नॉट टू बी, राईट? टू बी ऑर नॉट टू बी, करायचं का नाही करायचं, हा एक जो मोठा कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजन आपण या सेशन मध्ये दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि टू युअर सरप्राईज, तुमच्या सगळ्यांच्या सरप्राईज साठी या प्रश्नाचं उत्तर मी फार तुमचा सस्पेन्स न वाढवता मी आता देणार आहे की डेफिनेटली जसे बाकी सगळे लोक दिवाळीमध्ये स्वीट्स खाऊ शकतात, लाडू असेल, चिवडा असेल, चकली असेल, अनारस असेल, शेव असेल, फरसाण असेल, बर्फी असेल, पेढा असेल, केक असेल, करंजी असेल, तशा सगळ्या गोष्टी डायबिटीस आणि डायबिटीसच्या डिसऑर्डरनी ग्रस्त झालेले पेशंट खाऊ शकत नाहीत असं मी म्हणणार नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करू शकता, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकता. याच्यावरती भरपूर आर्टिकल्स मी याच्या संदर्भात वाचली, कुठलं करता येऊ शकतं, तुम्हाला काय काय प्रोटोकॉल DFF डायबिटीज फ्री फॉरएव्हरने दिलेला आहे, त्या प्रोटोकॉल मध्ये कशा पद्धतीने बसवता येईल
ह्याचा थोडासा मी अभ्यास या गेल्या 2 आठवड्यांमध्ये केला आणि तो प्रोटोकॉल मी तुमच्या समोर ठेवणार आहे. सो डेफिनेटली प्रत्येकाने ही दिवाळी चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायची आहे. अजूनही जवळपास 1 आठवड्याचा वेळ तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यामध्ये मिळणार आहे. जे पदार्थ मी तुम्हाला आता सजेस्ट करणार आहे ते सगळे पदार्थ तुम्ही या आठवड्यामध्ये करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे पदार्थ आहेत हे फक्त तुमच्या एकट्यासाठी नसणार आहेत. तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी, तुमच्या घरातल्या इतर लोकांसाठी जे सो कॉल्ड हेल्दी आहे, ज्यांना डायबिटीस नाही आहे, बीपी नाही आहे, ती लोक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करू शकतील. रादर माझं तुम्हाला सगळ्यांना हे सांगणं राहील की तुम्ही असं सांगूच नका की हे खास पदार्थ आमच्यासाठी डायबिटीस फ्री फॉरएव्हरनी किंवा डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी दिलेले आहेत. हे पदार्थ आम्ही नॉर्मली बनवलेले आहेत. ह्याच्यात काय वापरलंय ते इतर लोकांनी तुम्हाला विचारू दे. ह्याच्यामध्ये कुठले पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत, त्याचं मी इन्ग्रेडियंट्स काय आहेत, त्याच्या लिंक्स कुठले आहेत, ते कुठून हुडकायचं, ह्याचं थोडंसं मार्गदर्शन मी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये करणार आहे. सो लेट्स गो अहेड. काय डायबिटीस फ्री फॉरएव्हरचं काय म्हणणं आहे, डायबिटीस फ्री फॉरएव्हर आणि डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे तुम्ही MRPs अवॉइड केले पाहिजेत. आमचं म्हणणं आहे तुम्ही रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल खाल्लं पाहिजे. आमचं म्हणणं आहे तुम्ही नॉन रिफाइंड ग्रेन्स खाल्ले पाहिजे. धान्य तुम्ही कमी वापरलं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की प्रत्येक जेवणाच्या अगोदर तुम्ही सलाड खाल्लं पाहिजे, सूप खाल्लं पाहिजे. आमचं म्हणणं आहे किंवा डायबिटीस फ्री फॉरएव्हरचं म्हणणं आहे की तुम्ही डिटॉक्स केला पाहिजे, तुमचं शरीराचं आणि मनाचं शुद्धीकरण केलं पाहिजे. 14 तासाचं, 16 तासाचं, 20 तासाचं फास्टिंग केलं पाहिजे. एम्प्टी स्टमक ऍसिड टाकलं नाही पाहिजे. सकाळी किंवा सकाळी उठल्या पोटामध्ये चहा, कॉफी, दूध असे जे अमृततुल्य किंवा विषतुल्य जे पदार्थ आहेत, सो कॉल्ड अमृततुल्य पण जे विषतुल्य पदार्थ आहेत ते आपण नाही टाकले पाहिजेत. एक्सरसाइज केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. खुश, मीच लिस्ट वाचून दमलो, तुम्ही कसं करताय मला माहित नाही. सो डू वी नीड टू डेविएट फ्रॉम दिस प्रोटोकॉल? जो आपल्या मनामध्ये प्रश्न येतोय की आम्हाला असं सांगितलेलं आहे, यामुळं आतापर्यंत जी काही मी सक्सेस मिळवलेली आहे, आतापर्यंत माझी शुगर एवढी कंट्रोलमध्ये आली आहे, माझं HbA1c चांगलं आलंय, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल आली आहे, तर दिवाळीमध्ये मी जर का अशा काही चुका केल्या तर मी माझ्या प्रोटोकॉल पासून डेव्हिएट होतोय का? या सगळ्या गोष्टी मॅनेज करून पण जर का तुम्हाला स्वीट एन्जॉय करता आलं आणि तुमची शुगर नॉर्मल राहिली, तुमचं बीपी नॉर्मल राहिलं, तुमचं वजन वाढलंच नाही दिवाळीनंतर आणि तुमचा कुठलंही नुकसान त्याच्यामध्ये झालं नाही, तर अशा पद्धतीचा प्रोटोकॉल तुम्हाला फॉलो करायला आवडेल का? तर होपफुली 99% लोकांचं उत्तर हे असेल की येस, अशा पद्धतीचा प्रोटोकॉल आम्हाला नक्की करायला आवडेल आणि त्या पद्धतीचाच प्रोटोकॉल मी तुम्हाला देणार आहे. जवळपास 20 ते 22 गोष्टी, 20 ते 22 पदार्थ आता मी तुम्हाला सांगणार आहे की जे पदार्थ तुम्ही तुमचा जो काही डायबिटीस फ्री फॉरएव्हरचा प्रोटोकॉल आहे तो सांभाळून, किंवा फार तर 4 दिवस दिवाळीचे आहेत ते 4 दिवस तुम्ही आमचा जो प्रोटोकॉल आहे त्याला बगल दिली तरी हरकत नाही. हे 4 दिवस आम्ही तुमच्या प्रोग्राम मधले किंवा तुमच्या कोर्स मधले काउंट करणार नाही. सो थोडंसं पेन, पेपर, डायरी तुमच्या बरोबर ठेवली तर जास्त बरं होईल. एनिवेज ह्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते मी सगळ्या ग्रुप्स वरती पाठवणार आहे आणि माझ्या ऍडमिन टीमला यावेळी मी स्पेशली रिक्वेस्ट केली आहे की हे जे प्रेझेंटेशन आहे ते लगेच उद्याच युट्यूब वरती पोस्ट करण्यासाठी, आणि त्याची लिंक पण आम्ही तुम्हाला शेअर करणार आहे. तरीही तुम्ही तुमचं पेपर, पेन, डायरी ठेवली तर जास्त बरं होईल आणि तुम्ही याचं थोडंसं नोट डाऊन करून घेतलं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. सगळ्यात पहिल्यांदा कुठले कुठले पदार्थ आपण वापरू शकतो त्याची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे. व्हॉट कॅन बी युज्ड फॉर प्रिपेअरिंग युअर दिवाळी स्वीट्स. दिवाळीमधले स्वीट्स बनवण्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी वापरू शकता ह्याचं थोडंसं मार्गदर्शन मी पहिल्यांदा करणार आहे. सगळ्यात जो चांगला ग्लायसेमिक इंडेक्स ज्याचा कमी आहे आणि ज्याच्यापासून पुष्कळ पदार्थ स्वीट पण बनवू शकतो, तुमचे सॉल्टी पण बनवू शकतो, स्पायसी पण बनवू शकतो, आणि रेग्युलर तुमच्या फराळ करून कंटाळा आला तर रेग्युलर तुम्ही तुमच्या इतर जेवणामध्ये पण वापरू शकतो. तो पहिला पदार्थ आहे बेसन. बेसनचा मुबलक वापर तुम्ही या दिवाळीच्या 6, 7, 8, 10 दिवसामध्ये करायचा आहे. ऍज आय सजेस्टेड बरेच सारखे पदार्थ आपल्याकडे गहू आणि तांदळाचा वापर करून केले जातात. माय किंवा आवर ओनली सजेशन, प्लीज यूज होल व्हीट. होल व्हीट म्हणजेच खपली गहू, म्हणजेच अख्खा गहू. काही जणांना आज मला कळलं की काही जणांना हे माहीतच नव्हतं की होल व्हीटलाच खपली गहू म्हणतात, राईट? सो होल व्हीट आटा, ऑर्गॅनिक गहू, खपली गहू, राशनचा गहू आणि त्याच्यापासून काढलेलं पीठ
आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ आपण थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या या दीपावली प्रोटोकॉलमध्ये वापरणार आहोत. ब्राऊन राईसचे काही पदार्थ आपल्याला वापरता येतात, तर त्याच्यासाठी तुम्ही ब्राऊन राईस वापरायचा आहे किंवा हातसडीचा तांदूळ आणि त्याचं पीठ तुम्ही वापरायचं आहे. जवार, बाजरी, नाचणी ह्याचे पदार्थ वापरायचे आहेत. साखरेच्या ऐवजी जॅगरीचा, ती पण ऑर्गॅनिक जॅगरी, ऑर्गॅनिक गुळाचा वापर करायचा आहे. स्टिव्हियाची पावडर किंवा स्टिव्हियाचे ड्रॉप्स तुम्ही वापरायचे आहेत. ज्यांची शुगर 200च्या आत राहते, बिलो 200 PP, किंवा ज्यांचं HbA1c चांगलं कंट्रोलमध्ये आहे, ज्यांना इन्शुलिन घ्यावं लागत नाहीये, ते डेट्सचा किंवा हळीवाच्या लाडूंचा वापर करू शकतात. डेट्स म्हणजे सिंपल भाषेमध्ये ओला खजूरचा वापर ते जरूर करू शकतात ज्यांची शुगर 200च्या आत आहे. 200 पेक्षा जास्त असेल तर डेट्सचा वापर थोडासा जपून करायचा आहे, खूप जास्त वापरायचं नाही. आल्मंड आणि सगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रुट्स, त्याच्यामध्ये थोडेफार काजू आले, पिस्ता आलं, काळे मनुके आहेत, बदाम आहेत, ह्याचा वापर सुद्धा तुम्ही तुमच्या स्वीट्स मध्ये बनवण्यासाठी करू शकता. ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यामध्ये करू शकता. जे काही आम्ही काही हलवा किंवा थंडाईचे पदार्थ काही सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही वर टॉपिंग म्हणून त्याचा वापर करू शकता. सगळ्या पद्धतीच्या रेसिपीज मध्ये कोकोनटचा वापर तुम्ही मुबलक करायचा आहे. फ्रेश कोकोनट पाहिजे, वाळलेलं खोबरं नाही वापरणार आहे, ओलं खोबरं आपण वापरायचं आहे. सगळ्या पद्धतीचे स्प्राउट्स आहे, सगळे फराळाचे पदार्थ खाऊन जर का कोरडे खाऊन कंटाळ येत असेल तर स्प्राउटची छान मिसळ बनवून त्याच्यावरती तुम्हाला शेव, चकली, चिवडा हे टाकून तुम्ही स्प्राउट आणि फराळ ह्याचं मिश्रण तुम्ही एखाद्या दिवशी मिसळ म्हणून तुम्ही वापरू शकता, तुम्ही खाऊ शकता आणि इतर लोकांनाही देऊ शकता. सगळ्या पद्धतीचे लो किंवा मीडियम GI, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा कमी आहे, ज्याचा GL 10 पेक्षा कमी आहे, अशी सगळ्या पद्धतीची फळं तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये वापरू शकता. फ्लॅक्स आणि सनफ्लॉवर सीड्स ह्याचाही वापर आपण आपल्या रेग्युलर जे काही दिवाळीसाठी जे काही आपण फूड्स बनवणार आहे किंवा स्वीट्स बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण करू शकतो. सो आय होप तुम्ही ही सगळी लिस्ट नोट डाऊन करून घेताय. मी ह्याचे काही पदार्थ आता तुमच्या समोर हे करणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त या 6-7 दिवसांमध्ये कुणाला कुठली नवीन छान रेसिपी सापडली, कोणी काही बनवली, तर ती रेसिपी आपल्या ग्रुपवरती शेअर करायची आहे. त्याचा छान फोटो काढायचा आहे आणि त्याची छान रेसिपी जर का तुम्ही शेअर केली तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ शकेल आणि जरूर आम्ही त्या रेसिपी इतर पेशंट्स पर्यंत, इतर लोकांपर्यंत पोहोचवू तुमच्या नावासकट. सो तुम्हाला त्याचं ब्लेसिंग पण चांगलं मिळेल आणि ती रेसिपी खरोखर जर का सुंदर झाली तर त्याचा इतरही डायबिटिक आणि इतरही मधुमेही पेशंटना त्याचा आयुष्यभर फायदा होत राहील. सो प्रत्येकाने या रेसिपी आहेत त्या जरूर ट्राय करायच्या आहेत. सगळ्यात जी पहिली रेसिपी जी तशी बघायला गेली तर दुर्लक्षित आहे पण त्याचं बेनिफिट खूप चांगलं आहे. कडबोळी म्हणजे ह्याला आपण एक चकली पण म्हणू शकतो. कडबोलीची जी काही भाजणी आहे त्याची रेसिपी मी याच्यामध्ये दिली आहे. आय थिंक आपल्या घरामध्ये जे बनवतो तशा पद्धतीनंच आपण कडबोळी बनवायची आहे. फक्त या कडबोळीमध्ये एकच बदल करायचा आहे. या वेळेला जेव्हा तुम्ही ही कडबोळी बनवणार त्यावेळेला प्लेन तांदूळ वापरायचा नाहीये. पांढरा तांदूळ जो आपल्याकडे असतो, जो पॉलिश्ड असतो, तो वापरायचा नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही ब्राऊन राईसचं पीठ घरात 2 दिवसामध्ये, आज उद्यामध्येच ब्राऊन राईसचं पीठ 5 किलो 10 किलो बनवून ठेवा आणि त्याच्यापासून तुम्ही तुमची जी काही भाजणी बनवणार आहे कडबोळीची ती बनवणं गरजेचं आहे. 200 ग्रॅम हरभरे, 200 ग्रॅम उडीद डाळ सालासकट वापरायची आहे. आता इथं 1 कप गहू, तर गहू कुठला वापरायचा इथं, तर सेम थिंग होल व्हीट आटा वापरायचा आहे. बाकी प्रोसिजर जी आहे ती तुमची सेम असणार आहे. पहिल्यांदा तुमच्या कडबोळीची जी काही रेसिपी आहे ती तुम्ही खमंग भाजून घ्यायची आहे आणि भाजून गार झाल्यानंतर त्याचं जे काही पीठ आहे ते दळून आणायचं आहे आणि कमी तेलामध्ये, घाण्याच्या तेलामध्ये किंवा कमी तेलामध्ये, खूप जास्त डीप फ्राय करायचं नाहीये. जे काय करायचंय ते लो फ्राय करायचं आहे आणि त्या पद्धतीची कडबोळी तुम्ही वापरू शकता. त्याच पद्धतीनं बेसन पासून जे दुसरे पदार्थ आहेत, लो फ्राईड कमीत कमी तेलामध्ये बनवलेली चकली किंवा शेव कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. तुमच्या घरातल्या गृहिणींना हे चांगलं माहित आहे. फक्त एकच प्रिन्सिपल ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. डीप फ्राय करायचं नाहीये, शॅलो फ्राय करायचंय. जेवढं ते कोरडी राहील, जेवढं त्याच्यामध्ये तेल कमीत कमी ऍब्सॉर्ब होईल, जेवढं ते कमीत कमी स्पायसी असेल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हे पदार्थ आपल्याला खाल्ल्यानंतर आपली ऍसिडिटी नाही वाढली पाहिजे. एक आपल्याला एन्जॉयमेंट म्हणून आपण ती खातोय हे गणित कुठेतरी डोक्यात ठेवायचं आहे. फक्त आपल्याला शुगरच कंट्रोलमध्ये ठेवायची नाही आहे, तर आपल्याला आपलं कोलेस्ट्रॉल
किंवा ट्रायग्लिसराईड किंवा आपलं वजन सुद्धा वाढू द्यायचं नाहीये. सो बेसन पिठाची कडबोली, बेसन पिठापासून बनवलेली चकली, बेसन पिठापासून बनवलेली शेव हे पदार्थ जरूर तुम्ही ट्राय करू शकता. आणि त्याच्यासाठी जे काही राईस वापरणार आहात किंवा गहू वापरणार आहात तो मात्र तुम्ही खपली पद्धतीचा किंवा ब्राऊन राईस वापरणं गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बेसन पिठापासून आपण बेसनची खांडवी हा प्रकार बऱ्याच जणांना माहित असेल, किंवा सरळ आपण सुरळीची वडी छान त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि ती तुम्ही जेवताना वगैरे वापरू शकता. काजू कोथिंबीर वडी, कोथिंबिरीची वडी, कोथिंबिरीपासून बनवलेली आणि बेसन पीठ, काजू कोथिंबीर आणि बेसन पीठ एकत्र करून बनवलेली कोथिंबीर वडी आणि बेसन आणि गुळाचा वापर करून केलेला बेसन लाडू, बेसनाचा लाडू स्वीट, जर का तुम्हाला बेसनचं काय वापरायचं असेल तर तोही पदार्थ तुम्ही तुमच्या दिवाळी रेसिपीज मध्ये ऍड करू शकता. सगळं हे खाल्ल्यानंतर एखाद्या संध्याकाळी जर का कंटाळा आला तोच फराळ किंवा तेच गोष्टी खाऊन, तर एखाद्या संध्याकाळी छान झुणका भाकर, म्हणजे काय भाकरी आणि पिठलं, हे पण पिठलं पण बेसन पासून आपण बनवतो. आता मी त्याच्यामध्ये इमेज दाखवले आणि त्याच्याबरोबर छान मिरचीची भजी किंवा छान मिरचीचा ठेचा हा तुम्ही एखाद्या दिवशी संध्याकाळचा कार्यक्रम करू शकता आणि तिथेही तुम्हाला बेसनचा चांगल्या पद्धतीने वापर करता येईल. ऑफकोर्स गाजर, काकडी, टोमॅटो, कोशिंबीर हे जे सॅलेड्स आहेत ते दिवाळीत तुम्ही जरूर खायचे आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही खंड तुम्ही पाडायचा नाही. शुगर फ्री बेसन लाडू एक रेसिपी इथं दिलेली आहे. या 4 दिवसांसाठी शुद्ध गाईचं तूप वापरायला तुम्हाला परवानगी दिलेली आहे. थोड्या प्रमाणात वापरायला दिली आहे म्हणून अर्धीच्या अर्धी वाटी किंवा पूर्णच्या पूर्ण तुपाचं भांडच मोकळं करायचं नाही आहे. थोडाफार तुम्हाला बेसन लाडू बनवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी काऊ घी, काऊचं प्युअर चांगल्या क्वालिटीचं थोडंफार तुम्ही हे वापरू शकता. पण प्लीज दूध वगैरे जे आहे ते दूध आपलं रेग्युलर वापरू नका. त्याच्याऐवजी कुठलं दूध वापरायचंय, कसं वापरायचंय ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. सो जरूर तुम्ही बेसनाचा लाडू ट्राय करू शकता, पण त्याच्यामध्ये जॅगरी वापरा, बदामाचा चांगला वापर करा, कार्डेमन पावडर त्याच्यामध्ये वापरू शकता आणि त्याच्यामध्ये त्याला थोडी टेस्ट येण्यासाठी किंवा त्याला चांगला ते पॅक चांगलं होण्यासाठी थोडंफार काऊ तुम्ही वापरलं, काऊ घी वापरलं तरी हरकत नाही. त्याच पद्धतीनं होल व्हीट, जर का मी माझ्याकडं गहू चांगल्या क्वालिटीचे होल व्हीट खपली गहू वापरत असेल तर त्या खपली गव्हांचा वापर करून तुम्ही रेग्युलर करंजी, आज जे करंजीमध्ये जे काही तुम्ही मिश्रण वापरणार आहात त्याच्यामध्ये शुगर तुमची चांगली कंट्रोलमध्ये असेल तर डेट्सचा आणि ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता. आणि शुगर हायर साईडला राहत असेल, इन्शुलिन असेल तर ओलं खोबरं आणि गुळाचा वापर करायचा आहे. मी माझ्या पहिल्याच स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं की शुगर नॉर्मल असेल तर आणि तरच डेट्सचा वापर करा. ओलं खोबरं किंवा ओले डेट्स म्हणजे खजूर आणि त्याचं मिश्रण तुम्ही आतलं सारड म्हणून वापरू शकता. आणि तुम्हाला ऑइल त्याच्यामध्ये वापरायचं नसेल, तेलामध्ये तळायचं नसेल आणि घरामध्ये ओव्हन असेल तर तुम्ही विदाऊट ऑइल, अजिबात न ऑइलचा वापर करता सुद्धा तुम्ही करंजी आता जशी त्याच्यावर दाखवलेली आहे होल व्हीट बेक्ड करंजी किंवा ह्याला सिंपल भाषेमध्ये भुजिया असं म्हणतो आपण, भुजिया, तर ते पण तुम्ही खाऊ शकता, ते पण तयार करू शकता आणि तुम्ही ते जरूर एन्जॉय करू शकता. ज्यांना ओव्हन वापरायचा नाहीये त्यांनी शॅलो फ्राय किंवा अगदी कमीत कमी यस अनारसा पण चालतील, अनारसे पण चालतील. यस, आता बाकीची क्रिएटिव्हिटी तुम्ही करायची. मी तुम्हाला फक्त जस्ट एक क्लू देणार आहे. रेशनचा गहू गुलाब सर चालू शकतोय, खारीक पावडर मानसीपै चालते. येस, नाऊ यू आर स्मार्ट. तुम्ही सगळेजण आता स्मार्ट झालाय. तुम्हाला थोडं सांगितलं की पुढचं सगळं कळायला लागले. आय एम हॅपी. ज्यांना कोणाला अजूनही थोडी हेल्दी पाहिजे ते शुगर फ्री ऍपल करंजी वापरू शकतात. बाकी सगळी प्रोसिजर सेम आहे. होल व्हीट आटा, थोडंसं त्याला टेस्ट येण्यासाठी सॉल्ट टाकायचं. आल्मंड मिल्क वापरा. तुम्हाला दुधाचा वापर जर का करायचा असेल तर बदामाचं छान मिल्क घरामध्ये तयार करा, कोकोनटचं छान मिल्क तयार करा. ह्याच्या काही रेसिपीज किंवा ह्याच्या काही लिंक्स ज्या आहेत त्या मी प्रत्येक ग्रुपवरती टाकणार आहे. कुठल्या पद्धतीने आल्मंड मिल्क कसं तयार करायचं, आल्मंड मिल्कची रेसिपी कशी तयार करायची. वरचं जे कव्हरिंग आहे त्याच्यासाठी तुम्ही होल व्हीट आटा, आल्मंड मिल्क किंवा 1 पिंच सॉल्ट वापरायचं आहे. आणि आतलं जे फिलिंग आहे ते तुम्ही ऍपल्सचा वापर करू शकता, डेट्स वापरू शकता, गुळ वापरू शकता. फिगचा अर्थ आहे मनुके, काळ्या मनुक्यांचा किंवा जे आपल्याकडे जे रेग्युलर मनुके द्राक्षांचे बनतात ते थोडेफार तुम्ही वापरले तरी चालू शकतात. इतर ड्रायफ्रुट्स तुम्ही त्यात हे करू शकता. आणि कोकोनट मिल्क तुम्ही वापरायचं आहे.
सो जेव्हा कधी तुम्ही करंजी बनवताय, वरचं जे व्हीट जे मिक्स करायचं आहे त्याच्यासाठी आल्मंड मिल्कचा वापर करा, त्यामुळे ते छान क्रिस्पी होईल. आणि आतलं जे फिलिंग आहे त्याच्यासाठी सॉफ्ट बनण्यासाठी तुम्ही ऍपल आणि कोकोनट मिल्कचा वापर करा. कोकोनट मिल्कच वापरायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. डेसिकेटेड कोकोनट, डेसिकेटेड म्हणजे खोवलेला नारळ, ओला फ्रेश नारळ, ते आपण जसं आपल्या ह्याचा प्रसाद बनवतो ओलं खोबरं आणि गुळ, तर तशा पद्धतीचं तुम्ही मिक्स केलं तरी चालू शकतं. ऍपलमुळे त्याची जी टेस्ट आहे ती अजूनही छान चांगली टेस्ट बनती. आणि फ्रेश बनवल्या ताजे ताजे तुम्ही एकदम छान खाल्लेत तर त्याची मजा काही औरच आहे. नेक्स्ट अलाईव्ह. हे ऍक्च्युली अलाईव्ह लाडू नाहीये, ह्याला हळीव असं म्हणतात आपल्याकडे, हळीव. तर हळीवाचे लाडू ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीला दिले जातात. बाळंतिणीमध्ये त्या बाळंतिणी डिलिव्हरी व्हायच्या अगोदर त्याच्यातलं सगळं आयन वाढण्यासाठी, त्याच्यात ताकद वाढण्यासाठी आणि ती सगळीच्या सगळी ताकद त्या होणाऱ्या नवीन बाळामध्ये जाण्यासाठी ऍक्च्युली हळीवाचे लाडू डिलिव्हरी झाल्यानंतर त्या स्त्रीमध्ये पुन्हा शक्ती येण्यासाठी दिले जातात. राईट. सो आपल्याला डायबिटीस मध्ये सुद्धा आपल्याला परत शक्ती पाहिजे, आपल्याला परत एक अलाईव्ह द्यायचा आहे, म्हणून मी मुद्दामूनच ते स्पेलिंग तसं अलाईव्ह लाडू ठेवलेलं आहे. आणि ऍक्च्युली त्याची जी टेस्ट आहे ती खूप लाईव्हली असती, खूप छान वाटतं, खाल्ल्यानंतर एक प्रसन्नता लाभते. आणि मुख्य म्हणजे या ऑलिव्ह किंवा ह्याच्या हळीवाच्या लाडवांनी शुगर खूप जास्त वाढत नाही, पोषण मूल्य मात्र चांगली राहतात. नारळाचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता, गुळाचा वापर करू शकता, ऑलिव्ह, त्यानंतर तुमचे बदाम, भिजवलेले बदाम, चारोळी, बेदाणे आणि थोडीशी जायफळ, हे सगळं एकत्र करून तो छान छोटा लाडू किंवा मोठा लाडू तुम्ही हे करू शकता. मनीषा बुधार मॅडम, रवा चालणार नाही. रवा आपल्या याच्यामध्ये रिफाईंड कॅटेगरीमध्ये येतो, त्यामुळे रवा नाही चालणार. रेशन राईस चालू शकतोय, पण ऍज आय सजेस्टेड तो थोडासा कमी प्रमाणात घ्यायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही कोकोनटचा वापर करा, जास्तीत जास्त तुम्ही ड्रायफ्रुट्सचा वापर करा, जास्तीत जास्त तुम्ही कोकोनट मिल्कचा वापर करा, कमीत कमी होल व्हीट आटा वापरा, कमीत कमी राईस वापरा, कमीत कमी तूप वापरा. बाकी तुम्हाला सगळ्या प्रोसिजर आणि ह्या सगळ्या तुम्हाला माझ्यापेक्षा चांगल्या माहित आहेत. तुम्ही सगळेजण किचन मधले एक्सपर्ट आहात. तुमच्या घरातल्या गृहिणी वर्षानुवर्ष हा दिवाळीचा फराळ केलेला आहे, त्यामुळे त्यांना थोडंसं जरी टिप मिळाली की कशाला काय बदल करायचा आहे तर त्या खूप चांगल्या पद्धतीनं तुमचा दिवाळीचा आणि तुमच्या घरातल्या दिवाळीचा फराळ करू शकतात. आता एकदम छान वाव रेसिपीज कडे, म्हणजे बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि या रेसिपी तुम्ही आतापर्यंत कधी ट्राय केल्या नसतील तर अशा काही रेसिपीज तुम्हाला मी आता शेअर करणार आहे. या सगळ्या ज्या रेसिपीज आहेत त्या कोकोनट आणि बदाम मिल्कच्या रेसिपी आहेत, कोकोनट आणि बदाम मिल्कच्या रेसिपी आहेत. सो कोकोनट मिल्क किंवा बदाम मिल्क कसं बनवायचं हे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहित आहे. ज्यांना कुणाला माहित नाहीये त्यांनी जरूर मी जी काही युट्यूब लिंक शेअर करणार आहे त्या लिंकच्या खाली बदाम मिल्क कसं बनवायचं, कोकोनट मिल्क कसं बनवायचं, ह्याच्या काही रेसिपीज कसं बनवायचं ह्याची काही प्रक्रियाचे लिंक मी त्याच्यात फॉरवर्ड करणार आहे. ज्यांना कोणाला याच्या रेसिपीज हव्या आहेत किंवा कोकोनट मिल्क, बदाम मिल्क, जस्ट टाइप ऑन युअर गुगल हाऊ टू मेक व्हेगान मिल्क, हाऊ टू मेक बदाम मिल्क, हाऊ टू मेक कोकोनट मिल्क, हे तुम्ही जर का गुगलवरती टाईप केलं तर त्याचे काही व्हिडिओज तुमच्या समोर ओपन होतील. जर का ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं बनवू शकलात कोकोनट मिल्क आणि बदाम मिल्क तर या खूप छान आणि सुंदर रेसिपी ज्या तुमच्या आता स्क्रीनवरती दिसत आहेत त्या तुम्ही एन्जॉय करू शकता. ऍक्च्युली या रेसिपी अशा आहेत, म्हणजे हे कुठून असं कॉपी पेस्ट केलेलं नाही, हे केलेलं नाही. ऍक्च्युली याच्यातली जी किनोआ खीर आहे ती बासुंदी आपण जी पितो त्याच्यापेक्षाही सुरेख लागती. थंडाई तुम्ही बऱ्याच जणांनी पिली असेल, पण बदामाची थंडाई आणि कोकोनट मिल्कची थंडाई पिण्यामधली जी मजा आहे ती खूप वेगळी मजा आहे. ती प्रत्येकाने या दिवाळीमध्ये अनुभवायची आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही थंडाई बनवताय तर ती थंडाई जरूर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायची आहे. थंडाई बनवण्याचे साहित्य मी स्लाइड्स वरती दिलंय. 8 बदाम, 1 टेबलस्पून सौंफ, टेबलस्पून खसखस, 4 खजूर, गुळाची पावडर किंवा गुड, सैंधव नमक, थोडीशी काळी मिरची आणि नारळाचं दूध. वरचं टॉपिंग त्यावर टाकण्यासाठी पिस्ता, केसर किंवा थोडे गुलाबाचे पत्ते जर का टाकले तर त्याचं टॉपिंग खूप छान लागतं आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला एक तृप्तता मिळते, एक शांती मिळते आणि म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं आहे, थंडाई. राईट. सो शुगर नॉर्मल आली आहे, जीटीटी नॉर्मल आलंय, बरेच दिवस गोड खाता येत नाही, यामुळे जी शरीरामध्ये जी काही वखवख तयार झाली होती, शरीरामध्ये जे काही आकस निर्माण झाली होती ती या थंडाईनं तुम्ही थंड करू शकता. सेम गोष्ट किनोआ खीर. क्विनोआ नावाचं एक पद्धतीचं आपल्या रव्यासारखं किंवा बारीक ह्याच्यासारखं रेडीमेड मिळतं. रेडीमेड क्विनोआ आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मॉल्स मध्ये मिळतो. अमेझॉनवर तुम्ही मागवू शकता. आणि आपल्याकडे जशी रव्याची खीर बनवतो आपण
किंवा शेवयाची खीर बनवतो तशा पद्धतीची क्विनोआची खीर पण अतिशय छान लागते. ह्याची जी काही रेसिपी आहे त्याची लिंक सात्विक फूड मध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेअर केलेली आहे. तर त्याची लिंक मी माझ्या युट्यूब व्हिडिओच्या खाली किंवा आपल्या ग्रुप्समध्ये माझं सेशन झाल्यानंतर आज किंवा उद्या शेअर करणार आहे. सो प्रत्येकाने त्या 11 ते 12 मिनिटाचे व्हिडिओ आहेत ते बघायचे आहेत आणि त्या पद्धतीनं अशा पद्धतीची खीर, अशा पद्धतीची थंडाई तुम्ही वापरायची आहे. तुम्ही जर का डाव्या बाजूला बघितलं तर हे जे खीर मधले जे सगळे पदार्थ आहेत हे डेफिनेटली आपल्या डायबिटीज फ्री फॉरएव्हरच्या प्रोटोकॉल मध्ये बसणारे आहेत, हेल्दी आहेत, न्यूट्रिशियस आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःही हे प्यायचं आहे आणि इतर लोकांनाही प्यायला द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही इतरांना सांगायची सुद्धा गरज नाही पडणार किंवा त्यांना कळणार सुद्धा नाही की तुम्ही रेग्युलर दुधाच्या ऐवजी आणि रेग्युलर साखरेच्या ऐवजी तुम्ही काही इतर गोष्टी वापरलेल्या आहेत. एवढी टेस्ट त्याची भन्नाट लागते. पुढचा आहे ते सात्विक लाडू. सात्विक लाडू हा बदामाचा आणि ड्राय कोकोनट पासून बनवलेला लाडू आहे. थोडासा गुळ, थोडासा कोकोनट पावडर, थोडस भिजवलेले बदाम आणि थोडस त्याच्यावरती टॉपिंगला गुलाबाचे पत्ते. आता ज्या पद्धतीनं तिथं लाडू दिसतोय त्या पद्धतीनं हार्डली तुम्ही अर्ध्या दिवसामध्ये किंवा 2 ते 3 तासामध्ये असे भरपूर लाडू बनवू शकता आणि तुमची दिवाळी जी आहे ती अजूनही स्वीट करू शकता. डायबेटिक फ्रेंडली चिवडा. चिवड्यामध्ये जे रेग्युलर आपले पोह्याचा जो चिवडा असतो तो चिवडा नाही चालणार. कॉर्नफ्लेक्स पासून बनवलेला, ड्रायफ्रुट्सचा वापर करून केलेला आणि लो ऑइल, कमीत कमी ऑइल, शक्यतो बाहेर जो मार्केटमध्ये मिळतोय तो कॉर्नफ्लेक्सचा चिवडा वापरू नका. स्वतः घरामध्ये तुम्ही तो बनवा. डीप फ्राय करू नका, शॅलो फ्राय करायचा. कॉर्नफ्लेक्सचा बनवलेल्या चिवड्यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये वापरा. एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय? काही जणांनी नो साऊंड टाकले. प्लीज टाईप येस और लाऊड अँड क्लिअर इन टू चॅट बॉक्स. प्लीज टाईप लाऊड अँड क्लिअर बिकॉज फ्रॉम माय साइड एव्हरीथिंग इज ओके. From my side, everything is okay. Okay, thank you. I think 90% people are responding yes. 90% लोकांना ऐकू येते. अनफॉर्च्युनेटली ज्या लोकांना ऐकू येत नाही प्लीज वॉच माय रेकॉर्डिंग. ह्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही शेअर करू, ते जरूर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. डायबेटिक फ्रेंडली चिवडामध्ये 3 ऑप्शन्स आपल्याला ह्याच्यात दिसत आहेत. कॉर्नफ्लेक्स, ड्रायफ्रुट्सचा लो ऑइल, ज्वार किंवा बाजरीचे पोहे मिळतात. आज कुठल्या तरी बॅच मध्ये जुलै बॅच मध्ये कुणीतरी शेअर केलेलं आहे की ज्वारी किंवा बाजरीचा रवा पण मिळतो आणि ज्वार आणि बाजरीचे पोहे पण मिळतात. ज्वार आणि बाजरीचे पोहे किंवा ब्राऊन राईस पासून बनवलेला चिवडा, त्याला ब्राऊन पोहे म्हणतात, ब्राऊन पोहे. तर ते ब्राऊन पोह्याचा चिवडा अगदी थोड्याफार प्रमाणात खायला हरकत नाही. खूप जास्त चिवडा किंवा ते पदार्थ आम्ही रेकमेंड नाही करत, कारण अगेन इट्स अ स्पायसी. त्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो जास्त आहे, पचायला पण ते जड आहेत. सो जर का तुम्ही चिवडा खाणार असाल किंवा चकली शेव खाणार असाल तर जरूर ते थोडंसं त्याच्यावरती व्हेजिटेबलचं टॉपिंग इन द सेन्स त्याच्यात थोडासा कांदा टाकायचा, मुळा टाकायचा, टोमॅटो टाकायचा, म्हणजे जशी आपण भेळ बनवतो त्या पद्धतीने चिवडा खाल्ला पाहिजे. जस्ट वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये आता दिसतोय तसा चिवडा घेतला आणि चमच्याने आपण भरपूर चिवडा खाल्ला तर त्यामुळं शुगर पण वाढतं आणि आपल्या शरीरामध्ये फॅट किंवा वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. सो ऑलवेज ट्राय टू मिक्स इट विथ अदर काइंड ऑफ व्हेजिटेबल्स. त्याच्यामध्ये थोडासा कांदा, लिंबू, म्हणजे जशी आपण भेळ बनवतो किंवा हाच चिवडा तुम्ही स्प्राउट्स मध्ये मिक्स करून मोड आलेली कडधान्य जी आहेत त्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये इक्वल क्वांटिटीमध्ये 50% मोड आलेली कडधान्य ऑफकोर्स बॉईल केलेली आणि 50% तुमचा ड्रायफ्रूट जास्त असलेला लो फ्राईड चिवडा, त्याच्यावर छान मस्त कांदा, लिंबू वगैरे टाका आणि भेळ बनवून तुम्ही खाल्लं तर त्याची चव अतिशय छान लागती. त्यामुळे तुमची शुगर सुद्धा वाढत नाही. ओके, भारती खोले मॅडम प्लीज रिकनेक्ट. स्वप्नील प्रभुदेसाई, दडपे पोहे खाऊ शकता, दडपे पोहे चालू शकते, पण ते ब्राऊन चिवड्याचे बनवा अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये. कोकोनटचा वापर भरपूर करा, कांदा वगैरे त्यात भरपूर टाका, कोथिंबीर भरपूर टाका, दही वगैरे शक्यतो वापरू नका आणि त्याला फोडणी जी आहे ती पण थोडी कमी ह्याची द्यायची. टोमॅटो वगैरे भरपूर टाकायचा आणि डेफिनेटली यू कॅन यूज दिस ऑल्सो. म्हणजे ब्राऊन राईस पासून बनवलेले दडपे पोहे तुम्ही बनवू शकता आणि एखाद्या दिवशी 4 दिवसातले एखाद्या दिवशी दडपे पोहे खायला हरकत नाही. पण रेग्युलर आपण जे कढईमध्ये टाकून पोहे करतो ते कुणीही खायचे नाहीत. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही काय तुम्ही एन्जॉय करू शकता. जवळपास आता मी बोलता 14 ते 16 गोष्टी तुम्हाला सांगितल्या किंवा
तुम्ही त्या करू शकता असं सांगितलं. काही काही जणांनी चॅटबॉक्स मध्येच मेन्शन केलं. अनारस पण चालतंय त्याच्यामध्ये. इतर ज्या गोष्टी शंकरपाळी ती पण जर का होल व्हीट आणि ह्याची वापर करून गुळाचा वापर करून करू शकत असाल तर शंकरपाळी पण तुम्ही घेऊ शकता. जॅगरी आणि कोकोनटचा लाडू, गुळ आणि शेंगदाणा सगळ्यात सोपा, सगळ्यात इझी, तो तुम्ही याच्यामध्ये खाऊ शकता. ज्याची शुगर नॉर्मल आहे. खजुराचा लाडू रेडीमेड पण मिळतो, घरात पण तुम्ही बनवू शकता. मिक्स ड्रायफ्रुट्स, ड्रायफ्रुट्सच्या काही मिक्स सगळे एकत्र ड्रायफ्रुट्स मिक्स करून थोडेसे गुळ पावडर वापरून थोडस खजूर त्याच्यामध्ये वापरून किंवा खजुराचा ड्राय खजूर किंवा खारीक म्हणतो ते आपण ते एकत्र करून ओल्या खोबऱ्याचा किंवा खोबऱ्याच्या नारळाच्या पाण्याचा वापर करून तुम्ही मिक्स ड्रायफ्रुटचा लाडू बनवू शकता, ते पण चालतंय. जवार आणि ऍपल, जवारचे काही केक्स म्हणजे जो काही जवार म्हणजे ज्वारीचे केक्स, ज्वारी आणि ऍपल मिक्स केलेले ते केक्स पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. होल व्हीट आणि आल्मंड मिल्क किंवा बटर खीर, आल्मंड मिल्क पासून बनवलेलं आणि होल व्हीटचा वापर केलेला गव्हाची खीर पण चालती. गव्हाच्या खीरला रेसिपी आपल्या रेग्युलर गव्हाच्या खीरासारखीच असती, फक्त त्यासाठी जो गहू वापरायचा आहे तो खपली गव्हाचा वापरायचा आणि दुधाच्या ऐवजी रेग्युलर दुधाच्या ऐवजी आल्मंड मिल्क वापरायचं. आणि बटर पण आजकाल आल्मंड बटर सुद्धा मिळतं. सो तुम्हाला तूपच वापरायला पाहिजे असं काही नाही. ज्यांनी ठरवलंयच की आम्ही व्हेगानच होणार, आम्ही नाहीच वापरणार, तर त्यांनी आल्मंड बटर ह्याच्यामध्ये वापरायला हरकत नाही. तूपच वापरलं पाहिजे असा काही आग्रह नाही. आल्मंड बटरचा सुद्धा सेम चालू शकतं. मुगाचे लाडू जरूर चालतात. वनस्पती तूप, येस वनस्पती तूप पण तुम्ही वापरू शकता. मुरमुऱ्याचा चिवडा पण चालू शकतो. येस, ऑल ऑफ यू आर व्हेरी स्मार्ट. तुम्ही सगळ्यांना आता लक्षात यायला लागले काय करायला पाहिजे. आणि अजूनही तुम्हाला हेल्दी म्हणून पाहिजे असेल तर जवस आणि सनफ्लॉवर सीड आणि जॅगरी एकत्र केलेला लाडू पण खूपच चांगला लागतो. सूर्यफुलाच्या बिया, जवसाच्या आपल्या बिया वाळवलेल्या ऑफकोर्स आणि आपला जॅगरी किंवा ज्याला आपण गुळ म्हणतो ऑर्गॅनिक ते एकत्र करून त्याच्यापासून बनवलेले लाडू ते पण तुम्ही हेल्दी किंवा पौष्टिक लाडू त्याला म्हणतात, तर ते पण तुम्ही एन्जॉय करू शकतात. सो अशा मी रेसिपी भरपूर सांगू शकतोय. आता या रेसिपी ज्या आहेत त्या रेसिपी मला कुठून मिळाल्या हो, तर या सगळ्या रेसिपी मला थोडा इंटरनेटवरती सर्च केल्यानंतर, थोडेसे काही रिसर्च आर्टिकल वाचल्यानंतर, आपला प्रोटोकॉल रिव्ह्यू केल्यानंतर मला मिळाल्या. सो मला काय असं कोणी मला रेडीमेड हे आणून दिला नाही. सो मी पण मी जरी डॉक्टर असलो, मी जरी तुम्हाला गाईड करत असलो तरी सुद्धा मला मदत गुगलची किंवा इंटरनेटची घ्यावी लागते. सो तुमच्याकडेही ती ऍक्सेस आहे. मी जस्ट तुम्हाला एक मार्ग दाखवलाय, कुठले कुठले पदार्थ तुम्हाला वापरता येतील हे तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. इंटरनेटवरती जाऊन थोडस हे पदार्थ सर्च करा. नवीन नवीन काही ना काहीतरी कॉम्बिनेशन ट्राय त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत त्या गोष्टी अवॉइड करून बऱ्याच सारख्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघितल्या तर त्या अवेलेबल असतात. आपलं तिकडे थोडंसं लक्ष नसतं, तर थोडंसं तिकडे लक्ष दिलं, त्या गोष्टी फाइंड आउट केल्या, त्या टिपून घेतल्या आणि ते कॉम्बिनेशन तुम्ही तयार करून ते टेस्ट केलेत, इतरांना टेस्ट करायला दिलेत, तर तुम्हाला त्या चांगल्या गोष्टी तयार करण्याची आणि हे करण्याची सुद्धा हे गरज पडणार नाही आणि इतर दुसऱ्या ठिकाणी कुठं तुम्हाला जावं लागणार नाही किंवा तुमचा प्रोटोकॉल मधून तुम्हाला डेव्हिएट करावं लागणार नाही. शुगर फ्री फराळ मिळतो, तो वापरला तर चालेल का? माझ्या मित्राची फॅक्टरी आहे. बापू ठोंबरे सर, शुगर फ्री शक्यतो नको. शुगर फ्री फराळामध्ये इतर ज्या गोष्टी असतात त्या रिफाईंड असू शकतात. सो डेफिनेटली यू कॅन चेक. शुगर फ्री म्हणजे फक्त डायबिटीस फ्री असं होत नाही, कारण आपण हे पहिल्यांदा समजून घेतलेलं आहे की डायबिटीसचा किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर शत्रू हा गोड नाहीये. डायबिटीस आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर शत्रू हा कुठलाही रिफाईंड केलेले पदार्थ आहे. सो आपल्याला माहित नाही की त्यांनी वापरलेला गहू कुठला असतो, वापरलेला तांदूळ कुठला असतो, वापरलेले इतर पदार्थ कुठले असतात. ते जर का अनफॉर्च्युनेटली रिफाईंड असतील तर तुमचं वजन वाढू शकतं, तुमची शुगर वाढू शकते. सो फक्त शुगर फ्री फराळ नाही चालणार आपल्याला. शुगर फ्री बरोबर रादर आम्हाला गोड फराळ चालेल, पण तो रिफाईंड नको आहे. हे प्रिन्सिपल तुम्ही फॉलो करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुमच्या रेसिपी बनवायच्या आहेत. एकदा का तुमच्या रेसिपी बनल्या की ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही फराळ खाणार त्यावेळेला काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे की तुम्ही दिवाळीतले 4 दिवस फराळ कसा करायचा आणि तो एन्जॉय कशा पद्धतीने करायचा. तर एक गणित तुम्ही लक्षात ठेवायचं, या 4 दिवसामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आता मी सांगितलेल्या टिप्स प्रमाणे फराळ बनवणं अपेक्षित आहे. जेवढा बाउल किंवा जेवढं ताट भरून तुम्ही फराळ घेणार तेवढ्या इक्वल क्वांटिटीमध्ये तुमच्याकडं दुसरी एक डिश तयार पाहिजे मिक्स फ्रूटची. सो एक ताटली किंवा एक बाउल जर का मी फराळाचा माझ्यासमोर असेल तर एक बाउल त्याच्याबरोबर काय पाहिजे तुमच्याकडे मिक्स फ्रुट्स पाहिजेत, आता जसे मी दाखवले तेवढे. सो जर का तुमच्या फराळाची ताटली एवढी मोठी असेल
तर त्याच्याबरोबर दुसरी जी ताटली तुमच्या शेजारी असली पाहिजे ती फळांची असली पाहिजे आणि दोन्हीही ताटल्या संपल्या पाहिजेत. मी फक्त फराळच खातो आणि फ्रुट्स तसेच ठेवून जातो असं चालणार नाही. सो जर का तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नसेल, स्वतःवर विश्वास वाटत नसेल, तर पहिल्यांदा तेवढं फळांची जी काही क्वांटिटी आहे ती पहिल्यांदा संपवा आणि राहिलेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही फराळ करू शकता. दुसरा महत्वाची टिप, डोंट ईट एनिथिंग फॉर ऍटलीस्ट 6 to 8 hours आफ्टर दिवाळी फराळ. दिवाळीचा फराळ हा थोडा जड अन्नामध्ये जातो आणि आपल्या शरीरामध्ये त्याचं पचन होण्यासाठी, भले ते बेसन असू दे, भले ज्वार असू दे, भले डेट्स असू दे, हे सगळं जड अन्न आहे. त्याचं पचन होण्यासाठी शरीर 6 ते 8 तासाचा कालावधी घेतं. सो सकाळी 9 वाजता मी फराळ केलाय, परत 12 वाजता खाल्लंय, परत 4 वाजता खाल्लंय, येता जाता आपलं बिंज इटिंग चाललेलं आहे. असा प्रकार करायचा नाही. तुम्ही फराळ डेफिनेटली एन्जॉय करायचा आहे, पण तो पचवण्यासाठी शरीराला कमीत कमी 6 ते 8 तासाचा पुढे वेळ देणं गरजेचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला फराळाचे पदार्थ खायचे असतील, इतर गोष्टी खायच्या असतील तर खाऊ शकता. मधल्या वेळेमध्ये जर का काही भूक लागली, तहान लागली किंवा हे झाली तर थोडंसं पाणी प्यायचं आहे, लेमन टी प्यायचं आहे किंवा एखादं फळ किंवा 2-3 फळांच्या फोडी खायच्या आहेत. सारखं डब्याकडे गेले आणि डब्यातनं एकदा चकली काढली आहे, एकदा शेव काढली आहे, एकदा बेसनचा लाडू काढलाय, अजूनही कोण बरोबर आलं तर त्याला पण एक प्लेट खायला दिली आणि आपण पण त्याच्याबरोबर खाल्ली आहे, असा प्रकार शक्यतो टाळायचा आहे. तिसरा महत्वाचा पॉइंट, ग्रेन्सचा वापर ज्या दिवशीपासून तुम्ही फराळ करणार, ज्या दिवशीपासून फराळ वापरणार त्या दिवसापासून आपलं जे इतर जेवण आपण करतोय त्या जेवणामधून थोडासा भात, गहू, तांदूळ, ज्वारी ह्याचं प्रमाण ऑलरेडी आम्ही तुम्हाला 30% वापरायला सांगितलंय, तर दिवाळीच्या दिवसामध्ये हे प्रमाण 10 किंवा 15% आणायचं आहे. सो जर का तुम्ही फराळ पण करणार आहे, फराळाचं पण त्या दिवशी खाणार आहात, थंडाई पण पिणार आहात, किओनाची खीर पण खाणार आहात, तर त्या दिवशी संध्याकाळी जर का मी रेग्युलरली 1 किंवा 1.5 भाकरी खात असेल तर अर्धीच भाकरी खायची, भाजी थोडीशी जास्त खायची, थोडंसं वरण जास्त घ्यायचं, भात थोडासा कमी घ्यायचा आणि थोडंसं भुकेपेक्षा 4 घास कमी खाऊन झोपून टाकायचं. तुम्ही ग्रेन्स पण जास्त घेतले आणि फराळ पण जास्त घेतला तर शुगर वाढण्याबरोबर ऍसिडिटी वाढून रात्री झोप लागणार नाही, पोटामध्ये गॅस जास्त तयार होऊ शकतो. शक्य झालं तर या 4 दिवसांमध्ये राईस किंवा भाताचा वापर तुम्ही टाळला तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला मिळेल. मोस्ट इम्पॉर्टंट, जेव्हा कधी तुम्ही हे फराळाचे पदार्थ वापरणार आहात, पर्टिक्युलरली चिवडा, शेव, चकली, तर ते जरूर तुम्ही स्प्राउटच्या मिसळ बरोबर वापरले तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होऊ शकेल. बिकॉज हे पदार्थ तुम्ही त्यात वापरल्यामुळे फायबर कंटेंट त्याचा वाढतो, तुम्ही त्या गोष्टी चावून चावून खाता, पोट लवकर भरतं. सो तुम्हाला दिवाळीचा फराळ पण त्याच्यामध्ये एन्जॉय करता येतो आणि डीएफएफचा प्रोटोकॉल पण त्याच्यामध्ये कुठेही हॅम्पर होत नाही. ऍज आय सजेस्टेड, या 4-5 दिवसांमध्ये कुणीही ज्यूस फिस्टिंग किंवा इतर काही 24 तासाचं फास्टिंग असले प्रकार, आमच्या साईडनं आम्ही 4 दिवस तुम्हाला सुट्टी घ्यायला सांगतोय. हे 4-5 दिवस आनंदाचे आहेत, एन्जॉयमेंटचे आहेत. ऑफकोर्स तुम्हाला काही नवीन काही शिकायचंय, नवीन काही वाचायचंय, त्याच्या जरूर नोट्स काढून ठेवा. या 4-5 दिवसामध्ये क्लिनिकला किंवा आमच्या सेंटरला पण 4-5 दिवस सुट्टी असणार आहे. आमचे डॉक्टर्स, इतर टीम पण थोडी बिझी असणार आहे. सो वी डोंट वॉन्ट की बाबा एकदम शुगर कोणाची कमी झालेली आहे किंवा एकदम शुगर वाढलेली आहे. ही सगळी जी दिवाळी आहे ती डीएफएफ मधल्या सगळ्या लोकांना आनंदाची, उत्साहाची जावी, सगळ्यांचं त्याच्यामध्ये कल्याण व्हावं, सगळ्यांना गोड भरपूर खायला मिळावं आणि तरीही त्यांची शुगर चांगली राहावी, अशा एका उद्देशाने हा प्रोटोकॉल आपण तयार केलेला आहे. कुठेही डायबिटीज फ्री फॉरएव्हर किंवा डॉक्टर भाग्येश कुलकर्णी तुम्हाला चुकीचा काही सल्ला देत नाहीयेत की तुम्हाला डायबिटिक असेल तर कितीही गोड खावा, कसंही खावा आणि कसंही वागा. आपल्याला डिसिप्लिन मध्ये राहून आपल्याला आपल्या हेल्थची काळजी घेऊन आपल्याला आपली दिवाळी साजरी करायची आहे. दिवाळी साजरी करण्याच्या नादामध्ये आपल्या स्वतःच्या हेल्थचं नुकसान करायचं नाहीये आणि हेच वैशिष्ट्य डीएफएफ किंवा डायबिटीज फ्री फॉरएव्हरच्या सगळ्या डाएट फॉर्मॅटमध्ये आम्ही फॉलो करायचा प्रयत्न करतो. फायदा होतोय का नाही ह्याच्यापेक्षा जास्त तुमचं कुठलं नुकसान त्याच्यामुळे झालं नाही पाहिजे, या प्रिन्सिपल्सवर गेले काही वर्ष डीएफएफ काम करतंय. डीएफएफचा डाएट पण त्या पद्धतीने आम्ही डेव्हलप करतोय आणि तो तुम्हाला सिंपल कशा पद्धतीने होईल, तुम्हाला प्रिपेअर कशा पद्धतीने करता येईल आणि त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल ह्याच्यासाठी आमचे सतत प्रयत्न सुरू असतात. कारण आमचं मिशन आहे मॅक्सिमम लोकांना, आमचं आणि आपलं मिशन आहे 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपल्याला मधुमेह मुक्त करायचं आहे. केवळ भारतातच नाही, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगामधून आपल्याला मधुमेहाला हद्दपार करायचा आहे. ऍज आय सजेस्टेड, हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही उद्याच लगेच युट्यूब वरती पोस्ट करणार आहे. जरूर माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की या व्हिडिओला व्हिजिट करा,
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम डायबिटिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, सो दॅट तुमच्यासारखे ते पण, त्यांची पण दिवाळी चांगली जाईल, त्यांना पण 4 चांगल्या गोड गोष्टी खाता येतील आणि त्यांचे जे ब्लेसिंग्स आहेत ते तुम्हाला आणि तुमच्याकडून डायबिटीस फ्री फॉरएव्हरला आणि आम्हाला मिळतील. अल्टिमेटली दिवाळीचा जो उद्देश आहे तो हाच उद्देश आहे, एकमेकांचं भलं झालं पाहिजे, आपलं भलं झालं पाहिजे, पुढच्या व्यक्तीचं भलं झालं पाहिजे, पूर्ण देशाचं भलं झालं पाहिजे आणि पूर्ण जगाचं कल्याण झालं पाहिजे. सो हिअर आय एम विशिंग यू हॅपी, हेल्दी अँड ऑस्पिशियस दीपावली. सगळ्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होवो, सगळ्यांच्या डायबिटीस मधून सगळ्यांची मुक्ती होवो आणि सगळ्यांचा एका निरोगी आणि एका संपन्न, एका ऑस्पिशियस लाईफ कडे प्रवास सुरू हो, असं आव्हान मी या ठिकाणी करतोय. सो विथ धिस थिंग आय एम फिनिशिंग माय सेशन. हॅपी दिवाळी टू इच अँड एव्हरीवन. आय होप या सेशन मधून तुम्हाला काहीतरी नवीन ऐकायला मिळालं, नवीन काहीतरी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकलो आणि हीच माहिती, अशीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. जरूर या रेसिपी प्रत्येकाने ट्राय करायच्या आहेत आणि त्याचे जे छान छान फोटो आहेत ते फोटो आपल्या ग्रुपवरती शेअर करायचे आहेत. शुभ दीपावली सगळ्यांना, दीपावलीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू 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 एव्हरीवन. थँक्यू. Enjoy, 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 enjoy. Thank you.